मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेवक सरिता म्हस्के फुटल्याची चर्चा होते। पण सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। मध्यरात्री त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली। सरिता म्हस्के कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी दरम्यान हजर नव्हत्या, त्यामुळे म्हस्के फुटल्याची चर्चा होते। आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याशी। सुस्मिता, खरं तर काल दोन व्यक्ती नॉट रिचेबल आहेत उद्धव ठाकरे गटाचे अशी चर्चा होती, त्यातल्या या एक होत्या का आणि त्या मध्यरात्री जाऊन भेटल्या नार्वेकरांना? काय घडलं? खरं तर निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच महापौर पदाची सोडत निघण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस जरी असला तरी नेमकी सोडत निघताना कोणत्या कॅटेगरीमध्ये महापौर असेल किंवा कोणत्या प्रवर्गातील हा महापौर असेल याबद्दलची धाकधूक सगळ्याच राजकीय पक्षांना आहे। त्यातही सरिता म्हस्के यांची जागा अतिशय महत्त्वाची आहे। आतापर्यंतच्या आरक्षण पद्धतीनुसार जर आरक्षण लागू झाले असते तर मात्र हा ड्रामा आपल्याला पाहायला मिळालेला नसता। एसटी प्रवर्गातनं सरिता म्हस्के या असल्यामुळे त्यांच्या एकूणच उमेदवारीबद्दल सुद्धा धाकधूक होती। त्या जिंकून त्या प्रभागात 128 मधनं जिंकून कोण येणार याबद्दल सगळ्या राजकीय पक्षांनी तयारी केलेली होती। परंतु शिवसेनेकडनं सुद्धा आता सरिता म्हस्के यांना रिचेबल करण्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळतंय। मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतचे त्यांचे फोटो समोर आलेले आहेत। काही तासांपूर्वी जर आपण बघितलं, अगदी कालच्या दिवशी आपण जर बघितलं तर ते शिंदे गटाच्या संपर्कात आहे, वेगळा राजकीय निर्णय घेणार अशा पद्धतीच्या चर्चा समोर येत होत्या। ज्या वेळेला कोकण भवनला सर्व नगरसेवक गेले त्याही वेळेला सरिता म्हस्के त्यांच्यासोबत नव्हत्या आणि तिथूनच शिवसेनेनं नॉट रिचेबल असलेल्या या नगरसेविकेला पुन्हा रिचेबल करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान त्यांची मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत भेट झालेली आहे। याचाच अर्थ आज ज्या वेळेला महापौर पदाची सोडत निघेल त्यानंतर सर्व पर्याय हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे असणार आहेत। त्यामुळे जर ठाकरेंचा नगरसेवकाला महापौर बनवायचं असेल तर अनेक अडचणी या कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही धाकधूक कायम आहे, कारण आज 11 वाजता ज्या वेळेला महापौर पदाची सोडत होईल त्यावेळेला निश्चित होणार आहे की कोणत्या प्रवर्गातला महापौर मुंबईवरती अधिराज्य करणार आहे। नक्की सुस्मिता, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।